गोवा येथून मुंबईच्या दिशेने बेकायदेशीररित्या गोवा बनावटी दारूची वाहतूक करणाऱ्या आयशर मालवाहू टेम्पोवर महामार्ग पोलिसांनी कारवाई करत तब्बल 55,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी सावंतवाडी तालुक्यातील चराठे टेमवाडी येथील नितीश रमेश तांबोस्कर वय 37 याच्या विरुद्ध कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई रविवारी 2 ऑगस्ट रोजी दुपारी 3:55 सुमारास तळेरे औदुंबरनगर येथे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर करण्यात आली। महामार्ग पोलीस मदत केंद्र कसाल येथील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश गवस हे सहकाऱ्यांसह महामार्गावर गस्त घालत असताना संशयित आयशर मालवाहू टेम्पो क्रमांक MH42BU 1250 थांबवून तपासणी केली। त्यावेळी टेम्पोमध्ये गोवा बनावटीच्या दारूचे 800 बॉक्स आढळून आले। जप्त करण्यात आलेल्या दारूची किंमत 38,40,000 रुपये असून आयशर मालवाहू टेम्पोची किंमत 17 लाख रुपये आहे। असा एकूण 55,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश गवस यांच्या फिर्यादीवरून कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास कणकवली पोलीस करत आहेत। या कारवाईत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश गवस, हवालदार विजय बिर्जे, हवालदार एकनाथ सरमळकर, पोलीस नाईक नितीन शेटिये, पोलीस शिपाई खडपकर व पोलीस शिपाई सागर परब यांनी सहभाग घेतला।